हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज सकाळी मी 6 वाजता उठले आणि भांडी हे ते सर्व कामं आवरून घेतली आणि बटाटे शिजायला घातले. तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतली आणि आंघोळ झाली की ठेवला चहा तयार होतोय तोपर्यंत करून घेतली बटाट्याची भाजी आणि चहा तयार झाला तोपर्यंत बटाट्याची भाजी तयार झाली आणि शेवटी छान बारीक चिरली कोथिंबीर त्याच्यावर घालून घेतली आणि भाजी तयार झाली. मग चहाही पिऊन घेतला. मग घेतले शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायला. त्यासाठी मी शेंगदाणे रात्रीच भाजले होते आणि त्याच्यामध्ये 4-5 वेलदोडे घातले आणि गूळ फोडून घातला आणि ते मिक्सरवर फिरून घेतलं आणि पटकन शेंगदाण्याच्या पोळ्या लाटायला घेतल्या आणि मस्त गोड शेंगदाण्याच्या पोळ्या, चपात्या आणि बटाट्याची भाजी. मग तुम्ही म्हणाल ही सर्व तयारी कशासाठी? आज तर संडे आहे. ते तर कळेलच हो, पण पहा ना माझी शेंगदाण्याची पोळी किती खुसखुशीत झाली आहे आणि किती टम्म फुगली आहे ना, छान झाली आहे ना. मला जमते आहे का हे मला कमेंटमध्ये सांगा हां. आणि शेंगदाण्याच्या पोळ्याही तयार झाल्या आणि पोळ्या तयार झाल्या त्याला मी काढल्यानंतर पोळी गरम असते तोपर्यंतच तूप लावते आणि भाजताना तर तेलच लावते, कारण मग काढल्यानंतर तूप लावलं ना तर पोळी दिसायला अजून छान दिसते आणि असंच मी करते नेहमी. आणि मग पोळ्या तर तयार झाल्या, मग चपात्याही बनवून गेल्या आणि आमच्याकडे अशाच मोठ्या मोठ्या चपात्या केल्या जातात हां. तुमच्याकडे कसं असतं हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि छान चपात्याही तयार झाल्या आणि सर्व करून घेतलं. आणि मी तुम्हाला एक हिंट देते हां. ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या ना आमच्या इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये ना जेव्हा आपण कुठं बाहेर जातो तेव्हा बनवल्या जातात. मग तुम्ही ओळखू शकता की मी कुठे जाणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मग सर्व तयार झालं जेवण वगैरे आणि टिफिन भरून घेतले. एका टिफिनमध्ये मस्तपैकी बटाट्याची भाजी, एका टिफिनमध्ये 4 ते 5 चपात्या आणि एका टिफिनमध्ये 4 ते 5 पोळ्या आणि टिफिनही तयार झाले. मग आता मला माझी मुलं सांगतील तुम्हाला आम्ही कुठे चाललोय. हाय गाईज. हाय गाईज. आपण कुठे चाललोय? इशू देव, आपण आज कुठे चाललोय? देव सांगत आहे पण तुम्हाला त्याचा आवाज नाही येणार. वेट गाईज, फॉलो मी. चला तर मग आमची बसही आली आणि हे आहे आमचं सर्व फ्रेंड सर्कल. यांचे फ्रेंड आहेत आणि माझे फ्रेंड आहेत. आणि माझ्या एका फ्रेंडने हे मला खायला दिलं होतं. याला काय म्हणतात हे मला तरी नाही माहिती आहे. तुम्हाला माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यांनी ते नाव सांगितलं होतं पण मी विसरले, व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं पण. आणि बस सुरू झाली आणि आम्ही सर्वजण निघालो फिरायला. आणि हे माझ्या शेजारी बसलेले आहेत ते आहेत माझे भैया. जसे काही यांचे फ्रेंड जे आहेत ते सर्वच माझ्यासाठी भावासारखेच आहेत, भैयाच आहेत. पण हे काहीतरी स्पेशल आहेत कारण मी त्यांना राखी बांधते आणि भाऊबीजेला ओवाळतेही. आणि बस सुरू झालेली आहे. आम्ही प्रवासाचा खूप छान आनंद घेत आहोत आणि खूप मजा येत होती. खूपच सर्वजण खूप खुश होते, मी तर सर्वांपेक्षा जास्त. कारण घरात बायकांना खूप कंटाळ येऊन जातो घरात बसून बसून. कधीतरी कुठेतरी जवळच का असेना पण फिरायला छान वाटतं, हो ना. फिरायला जाणं हा बायकांचा वीक पॉईंट असतो, हो ना. फिरायला घेऊन जातो ह्या विषयावर बायकांकडून तुम्ही कोणतीही गोष्ट शक्य करून घेऊ शकता. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोही, बसमधून खाली उतरलोही आणि त्या ठिकाणी जायला निघालोही. आणि ते ठिकाण खूप सुंदर आहे, तुम्हालाही पाहायला आवडेल. मी अगोदर गेले आहे पण सर्वांसोबत जाण्याची मजा काही वेगळीच असते ना. आणि तुम्हाला ते ठिकाण पाहायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.